कार्यकर्त्याच्या नात्याने मी आणि आमचे स्थायी समितीचे सदस्य साजिदुल्ला जागीरदार साहेब आणि हे आमचे गोपाल भाऊ अग्रवाल सर्व कार्यक्रमांना आम्ही हजेरी लावली आणि या कार्यक्रमाला हजेरी लावून आम्ही त्याचे उद्घाटन प्रत्येक शाळेत उद्घाटन करून पुढे पुढे कार्यक्रमाला आम्ही गेलो. पण नुकताच आम्हाला माहीत झाला आणि प्रशासन अधिकारीच्या वतीने मला असं माहीत झालं की गोपाल कलाने नावाचे आमचे भाजपचे एक नगरसेवक आहे आणि त्यांच्यासोबत महिला आणि पुरुष 8 नगरसेवक त्यांनी अशी तक्रार दिली की सदरील कार्यक्रमात राष्ट्रीय विरोधी काही गाणे वाजवण्यात आले, राष्ट्रीय एकात्मतेच्या अखंडतेला जे आहे बाधा पोचवण्याचं काम झाला आणि वेगवेगळे असे BNSच्या 196-97 अशा वेगवेगळे त्यांनी आरोप तक्रार केलेली आहे. तक्रार करणे त्यांचा अधिकार आहे आणि ते करू शकतात. मी शाळेच्या मुख्याध्यापकाला बोलवून विचारणा केली की सदर कार्यक्रमाबाबत मला खुलासा द्या. तर त्यांनी मला खुलासा दिला की हे कार्यक्रम कशासाठी आयोजित केलं होतं आणि काय होतं. तर त्याने 1 ते 24 कार्यक्रम 31 जानेवारी रोजी बसले छोटे छोटे कार्यक्रम. तर त्याच्यामध्ये 23 क्रमांकाचा हा कार्यक्रम होता जे ज्याच्यावर गोपाल कलाने आणि त्यांच्या विरोधकांना जे हे आहे आक्षेप होता तर त्यांनी मला दाखवलेल्या लिस्टमध्ये 23 नंबरचा हा कार्यक्रम होता आणि 23 नंबरच्या कार्यक्रमामध्ये मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याचा खुलासा त्याने विद्यमान पोलीस निरीक्षक साहेब यांना सुद्धा दिला, HMने आणि मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा दिला, शिक्षण अधिकाऱ्याला दिला आणि मला सुद्धा दिला. तर त्याच्या खुलासामध्ये त्यांनी असं वर्णन केलं की सदरील गीताचा त्यांना पूर्ण हे दिला, त्याचा ट्रान्सलेशन दिला मराठीमध्ये, मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट खुलासा दिला की 1857 जे काळ ज्यामध्ये स्वातंत्र्याचा लढा उभारण्यात आला आणि 1857 मध्ये असं होतं की इंग्रजाविरुद्ध मुस्लिम विशेषतः मुस्लिम धर्मगुरूंनी ब्रिटिशा विरुद्ध जिहाद केला आणि आता हे फक्त देशाची लढाई नसून ही आमच्या धार्मिकतेची लढाई झालेली आहे. म्हणून आपल्याला सदर ब्रिटिशा विरुद्ध तलवार उचलून आता आपल्याला हे जिहाद करायला फक्त तसबीह आपण किंवा ते माला जपण्याला होणार नाही आणि यांना आपला हे संकट आपल्या देशावर आलेलं आहे आणि या संकटाला आपल्याला सामोरं जाऊन जे आहे ते त्यांना आपण सामोरं जाऊन आपल्याला लढा लागेल आणि आपल्याला या परकीय राजवटीतून आपल्या देशाला जे आहे मुक्त करावं लागेल. यासाठी या उद्देशाने ही आठवण व्हावी आणि मुस्लिमांनी काय जे स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले म्हणून आपण हे या उद्देशाने आणि हे कार्यक्रमाचे आयोजित केले आणि फक्त ते कार्यक्रम 4.4 मिनिटाचा आहे, म्हणजे 4 मिनिट 40 सेकंदाचा आहे. त्याच्यामध्ये 3 वाक्य आहेत आणि 3 वाक्यच हे रिपीट झाले. तर मी बारकाईने पाहिलं कारण की मी सुद्धा एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला सुद्धा थोडाफार कायद्याचा ज्ञान आहे की कोणती अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज आहे किंवा कोणतं देशद्रोही आहे वाक्य आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा पाहिला आणि त्याने खुलासामध्ये कसं दिलं ते पोलीस निरीक्षकांना सुद्धा दिला आणि दुसऱ्याला म्हणजे मला सुद्धा दिला आणि त्याच्या वरिष्ठांनी. त्याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला त्याचा पहिले मराठीमध्ये अर्थ सांगून देतो की जे कविता याच्यामध्ये आहे त्या कार्यक्रमात त्याच्यामध्ये आहे की ए मर्द मुजाहिद तुझी एल्गार का आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो हे क्रांतीवीर तुझा संघर्ष कुठं आहे. हे मुस्लिमांना उद्देशून धार्मिक गुरूंनी बोलले की हे क्रांतीवीर हे मर्द मुजाहिदचा अर्थ असा होतो की संघर्ष करणारा. तो संघर्ष कोणत्याही गोष्टीत करू शकतो, छोट्या गोष्टी करू शकते, मोठ्या गोष्टी करू शकते. वास्तविक पाहता हे लॅटिन शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. तुम्ही गुगल सर्च करून किंवा ChatGPT किंवा जेमिनी करून तुम्ही हे शब्दाचा अर्थ पाहू शकता. आणि तस्बीह है तेरे हाथ में तलवार का है. तर तुम्हाला माहीत आहे की इस्लाम धर्माप्रमाणे जे लोक इस्लाम धर्माचे आचरण करतात, मी सुद्धा इस्लाम धर्माचे आचरण करतो आणि आपल्या दैवताचे नामस्मरण तस्बीह करते, त्याच्यामध्ये देवाची जे बढाई करते. तर त्यावेळेसचे जे उलमाए कराम होते किंवा ते धार्मिक गुरु होते त्याने म्हटले हे की आता हे तस्बीचं काम राहिलेलं नाही. आपल्या देशावर जे आहे फार मोठं संकट आलेलं आहे आणि हे संकट आपल्याला जर दूर करायचं आहे तर हे तस्बीला बाजूला ठेवून या लढ्यात आपल्याला प्रत्यक्ष उतरावे लागेल. हे त्याचा अर्थ होतो. आणि तिसरा वाक्य असं आहे
की मजलूम की फरियाद रसी क्यों नहीं करते. याचा मराठीमध्ये अर्थ होतो की तुम्ही अन्यायग्रस्तासाठी मदतीला का सरसावत नाही. तुझ्याकडून आपल्या राज्यावर आणि आपल्या देशावर इतक्या मोठ्या प्रमाणावर जे जुलमी अत्याचारी होते, म्हणून तुम्ही का आले नाही, तुम्ही का त्याच्या मदतीला सरसावत नाही. हे 3 वाक्य त्याच्यामध्ये आहे. 4 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे आणि तुम्ही त्याचा हे पाहू शकता. आता याची जी पार्श्वभूमी होती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. आणि जर आपल्याला या संबंधीचे काही कोटेशन पाहिजे किंवा हे कोणत्या पुस्तकातलं आहे आणि केव्हा प्रकाशित झालेलं आहे, जे भ्रामक गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या जात आहे की 1965चा आहे, 1965चा आणि या गीताचा काहीही संबंध नाही. गुगलवर, नेटवर, चॅटजीपीटीवर तुम्ही काही टाका. ते आता मी टाकलं तर मी जे अपलोड केले तेच मला भेटणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही भेटणार नाही. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता, तुम्ही गुगल वगैरे करून. याचं नाव आहे पुस्तकाचं अल्लामा फजले हैराबादी. त्यांनी दिल्लीच्या जामा मशिदीतून इंग्रजांविरुद्ध जिहादचा म्हणजे स्वातंत्र्य युद्धाचा अधिकृत फतवा जारी केला होता. यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिक एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढले आणि या फतव्यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी त्यांना अटक करून अंदमान आणि निकोबारच्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि त्यांनी तिथे त्या पुस्तकात हे कोटेशन मेन्शन केलेलं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे 5 शाळेत त्या दिवशी कार्यक्रम होते. आम्ही कोणताही कार्यक्रम अध्यक्ष मॅडमना होता, आम्ही आणि साजिद जागीरदार, गोपाल अग्रवाल आणि आमचे मनीषा, आमचे मासिक प्रधान प्रतिनिधी, हे सर्व लोक उपस्थित होते. कारण की एकाच दिवशी सर्व कार्यक्रम असल्याने आम्हाला प्रत्येक कार्यक्रम पाहणे शक्य नव्हते. म्हणजे आम्ही फक्त जे आहे कार्यक्रमाचे उद्घाटन करून आम्ही केलं. फक्त मी एक कार्यक्रम पाहिला जिजामाता शाळेत, ती पंढरीची वारी म्हणून ते कार्यक्रम होता. आणि प्रोत्साहनपर त्यांनी 500 रुपये बक्षीस दिलं त्यांनी आणि प्रोत्साहनपर मी 200 रुपये बक्षीस दिलं पंढरीच्या वारीला. आणि फक्त या कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही कोणत्याही शाळेत कोणताही कार्यक्रम पाहिला नाही. आणि या कार्यक्रमाला आम्ही फक्त एक गेस्टच्या नात्याने, इनॉग्रेशनच्या नात्याने आम्ही उद्घाटन करून आम्ही पुढे गेले. आणि कंप्लेंटना तक्रारमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी असं दिलं की हे सर्व मान्यवर तिथे उपस्थित होते आणि त्यांनी हे गीत किंवा असा कार्यक्रम थांबवायला पाहिजे होता. हे भ्रामक आहे आणि खोटी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगितलो त्यांनी जे विरोधकांनी किंवा जे तक्रारकर्त्यांनी जी तक्रार केली 1965चा हे शब्द आणि त्यांच्या तक्रारचे शब्द हे वेगळे आहे. त्याचा पण मी 1965चा पण व्हिडिओ आणलेला आहे, ते तुम्हाला मी सुद्धा देणार आहे. त्याच्यामध्ये या गीताचा आणि त्या गीताचा काही संबंध नाही. फक्त सुरुवात त्याची एका कडल्याने आहे, ते मर्दे मुजाहिद. याची सुरुवात ही देखील याचीच आहे आणि त्या 1965ची सुरुवात देखील ही त्याचीच आहे. कदाचित तो पाकिस्तानचा असू शकतो, मला त्याच्याबद्दल काही भाष्य करायचं नाही. तो असू शकतो पाकिस्तानचा, मला सांगायचा. पण ही जी तक्रार ज्या 2 तारखेला गोपाल कलाने आणि 8 लोकांनी दिलेली जे आहे ते भ्रामक आहे आणि खोटी आहे. आणि कोळ्या मनावर अशा प्रकारचे आणि अशी कोळ्या मनावर तुम्ही जे रुजत आहे, जे आम्हाला हेडमास्टरला आणि लोकांना आरोप लावला ते सगळ्यात खोटे आहे, त्याच्यात काहीही तथ्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की जे आरोप लावलेले आहेत ते फक्त राजकीय हेतूने लावलेले आहेत. आणि मला तरी वाटते की मला तरी वाटते की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आपण जे राजकारण करत आहे हे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये. माझ्याकडून त्यांना असं म्हणणं होतं की पहिले त्याने त्याच्याबद्दल खुलासा मागायला हवा होता मुख्याध्यापकाकडून किंवा संबंधित शिक्षकाकडून. काय ते खुलासा मागून मग काही त्याच्यात तथ्य असल्याचं तक्रार केली असते, काही हरकत नाही. पण याच्यात काहीही नाही. फक्त आणि फक्त जे राजकीय हेतूने प्रेरित केलेली ही जी तक्रार आहे ती धंदाच खोटी आहे.